वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या अतिशय महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर उपस्थित आहेत। त्यासोबतच माझ्या सहकारी प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपोते या ठिकाणी आहेत। युवक आघाडीचे अध्यक्ष सागर गवई आहेत आणि मुंबई कमिटीचे सल्लागार आणि प्रवक्ते अंबरसिंग चौहान हे या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू हा मुंबईकरांसाठी असलेला वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा रिलीज करणं, जाहीर करणं हा आहे। मी अंजलीताईंना आणि सर्वांना विनंती करेल की हा जाहीरनामा आपण या ठिकाणी प्रसिद्ध करावा, प्रकाशित करावा। वंचित बहुजन आघाडीचा आजचा हा जो जाहीरनामा आहे 2026 साठी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यात नेमकं वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले उमेदवार हे सभागृहात गेल्यानंतर मुंबईकरांसाठी नेमकं काय करणार आहेत या संदर्भातली ठोस आणि मजबूत भूमिका ही पक्षाने या जाहीरनाम्यातून मांडलेली आहे। ज्या पद्धतीनं अनेक पक्षांचे जाहीरनामे येतात आणि ते रद्दीमध्ये ते गठ्ठे जातात, ना त्या पक्षाला त्याचं ध्यान राहतं, ना आठवण राहते, ना उमेदवारांना किंवा ना मतदारांना। हा तसा जाहीरनामा नाहीये। त्याचं कारण असं आहे, हा जाहीरनामा आम्ही बंद खोलीत बसून एसीत बसून तयार केलेला नाहीये। हा जाहीरनामा या मुंबईतील कष्टकऱ्यांनी बनवलेला आहे। हा जाहीरनामा या मुंबईतील वस्तीत राहणाऱ्या महिलांनी बनवलेला आहे। हा जाहीरनामा इथे लोकलला लटकून ज्यांना प्रवास करावा लागतो त्या प्रवाशांनी बनवलेला आहे। हा जाहीरनामा या मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे। ज्यांच्या हाताला रोजगार नाही त्या बेरोजगार तरुणांनी बनवलेला आहे। ज्या महिला असुरक्षित फील करतात त्या महिलांनी बनवलेला आहे। ज्यांना बेसिक ज्या अतिशय मूलभूत अशा गरजा भागवण्यासाठीच्या सुविधा पालिकेने दिल्या पाहिजे त्या सुविधा ज्यांना मिळत नाही अशा मुंबईकरांनी हा दिलेला आहे। आम्ही आमच्या तिन्ही आघाड्यांच्या मार्फत मुंबईमध्ये कॅम्पेन राबवलं होतं। लोक आवाज लोकसंकल्प उपक्रम। या उपक्रमाच्या अंतर्गत आमचे महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, आमचे युवक आघाडीचे कार्यकर्ते, मुंबईचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व वस्त्यांमध्ये गेले, लोकांमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगितलं की जर वंचित बहुजन आघाडीने तुमच्यासाठी काही करावं असं वाटत असेल तर नेमकं काय करावं ते सांगा। जर वंचितचा नगरसेवक निवडून आला तर त्याने कुठल्या मुद्द्यावरती तिथे सभागृहात काम करावं ते सांगा, तुमच्या अडचणी काय ते सांगा। हा लोकसहभागातून बनवलेला जाहीरनामा आहे। त्यामुळे या केवळ तोंडाच्या वाफा नाहीये, हे कुठल्या तरी एजन्सीला काम देऊन बनवलेलं डिझाईन नाही किंवा ग्राफिक नाहीये, तर या मुंबईकरांच्या भावना आहेत, या मुंबईकरांच्या अडचणी आहेत, हे मुंबईकरांचं आयुष्य आहे, हे मुंबईकरांच्या समोर असलेले खड्डे, ज्या खड्ड्यांमध्ये अनेक तरुणांचं, अनेक महिलांचा अपघाती मृत्यू होतोय। त्यामुळे या सगळ्यावर काम करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही कटिबद्ध आहे आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता, आमचा प्रत्येक निवडून येणारा नगरसेवक
हा या अजेंडावरती सभागृहामध्ये काम करेल आणि हे प्रश्न येत्या 5 वर्षात सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं लढेल, यासाठीचा हा जाहीरनामा आहे. आपल्यासमोर जाहीरनामा ठेवलेला आहे. आपल्याला PDF पण थोड्या वेळात ग्रुपवरती मिळेल. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. पहिला प्रश्न असा आहे की आपली मुंबईमध्ये काँग्रेससोबत युती झालेली आहे. काँग्रेसचा वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, आपला वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती वंचितचं सुद्धा चिन्ह पाहायला मिळते, प्रकाश आंबेडकर यांचा फोटो पाहायला मिळतोय. मुळातच आपली युती झाली तरी आपला वेगवेगळा जाहीरनामा का आहे? त्याचं कारण असं आहे की प्रत्येक पक्षाचा एक स्वतंत्र भूमिका असते, स्वतंत्र मतदार असतो. त्याच्यासाठी तो पक्ष कटिबद्ध असतो, त्या पद्धतीनं काम करतो. काम करण्याची एक आयडिओलॉजी असते, पद्धत असते. आता तो त्यांनी जो काही केलेला आहे तो आघाडीचा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्यात काँग्रेसचे अनेक मुद्दे आहेत, पण हा आमच्या पक्षाने गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जे आमचे कार्यकर्ते ग्रासरूटला काम करतात, ज्या मुद्द्यांवर काम करतात, त्या मुद्द्यांचा हा जाहीरनामा आहे. त्यामुळे हा आमच्या पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा आहे. हा आघाडीचा नाही, हा आमचा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे. त्यामुळे नेमका प्रश्न असा निर्माण होतो की मग जर तुमची युती झाली तर मग आघाडीचा काहीतरी जाहीरनामा असेल ना. नाराजीचा वाद आहे. आमची आघाडी झालेली आहे काँग्रेस सोबत. ज्या दिवशी टिळक भवनमध्ये ही आघाडी जाहीर करण्याची पत्रकार परिषद झाली, त्या ठिकाणी काही प्रश्न जेव्हा येत होते तेव्हा काँग्रेसचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः सांगितलं की ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करणारी प्रेस आहे, इतर प्रश्न नको. त्यामुळे आता इतरांना कुणाला घेऊन त्यांनी काही केलं असेल तर तो भाग वेगळा आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका काँग्रेसनं काँग्रेसची मांडलेली आहे. त्यामुळं यात फार काही खोलात जाण्यात अर्थ नाही किंवा त्याला महत्व देण्यात अर्थ नाहीये. मला वाटतं आज वंचित बहुजन आघाडी जो मुंबईकरांचा जाहीरनामा घेऊन आलेली आहे, मुंबईकरांचे जे प्रश्न घेऊन उभा राहिलेली आहे ते अतिशय महत्वाचे आहे. मला वाटतं आपला फोकस हा त्यावर असला पाहिजे. युती आघाडीच्या संदर्भात आम्ही प्रत्येक प्रेसमध्ये बोलतोच आहोत, पण मुंबईकरांचे प्रश्न हे ऐरणीवर येत नाही. जे हायपोथेटिकल प्रश्न आहेत ते आणून उभा केले जातात. खान हवा की बाण हवा, आणि मग कोणी खान महापौर होईल का, मग परप्रांत होईल का, या सगळ्या प्रश्नांभोवती सगळी चर्चा ठेवली जाते. आणि इथल्या महिलांना राईट टू पीस सारखं कॅम्पेन राबवावं लागतं. तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती, वस्तीच्या पातळीवरती किंवा प्रवासाच्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था साधी जर का पालिका करून देत नसेल तर 74,427 कोटीचा जो बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो जातो कुठे नेमका? जर रस्त्यांवरचे खड्डेच बुजत नसतील, सातत्याने खड्ड्यांमध्ये गाड्या आदळून तरुणांचे मणक्यांचे विकार होत असतील, अपघाती मृत्यू होत असतील, ट्रक खाली लहान मुलं लेकरं येऊन जर का मृत्यू पावत असतील, तर हा 74,000 कोटीचा खर्च जातो कुठे, हा आमचा सवाल आहे. सातत्यानं मुंबईमध्ये तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये हे दिसत नाही जाहीरनाम्यामध्ये, सातत्यानं मुंबईमध्ये पोल्युशन, पर्यावरणाचा हे झालेलं आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे. सातत्याने सर्दी, खोकला, ताप असेल किंवा इतर समस्या त्या संदर्भात हा अजेंडा जो आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही हा कन्साईज आणि कॉम्पॅक्ट ठेवलेला आहे. मूलभूत जे एकदम महत्वाचे प्रश्न आहेत. आणि राहिला प्रश्न याचा तुम्ही जो म्हणताय हवेच्या संदर्भातला, तर हवेच्या गुणवत्तेसंदर्भात एकमेव पक्ष आहे की ज्याने इथे प्रदूषण नियंत्रण मंडळावरती मोर्चा नेलाय. आजही आमच्या कार्यकर्त्यांवर खटलेत त्याचे. म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव मुंबईतला पक्ष, दुसरा कुठल्याही पक्षाने दाखवावं की त्यांनी यावरती काम केलंय, आवाज उठवलाय. ज्या कंपन्या या ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, ज्या मुंबईच्या पासून शेकडो मैल बाहेर असल्या पाहिजे, त्यांना मुंबईमध्ये परवाने दिले जातात. त्यांचा केमिकल युक्त धूर किंवा तो वायू खराब करणाऱ्या सगळ्या प्रक्रिया ज्या घडतात, ते सांडपाणी सगळं खराब केलं जातं. याच्या विरोधात आवाज उठवणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही, तो आमच्या अजेंड्यावर असलेला प्रश्न आहे. मी आणखी एक महत्वाची गोष्ट वाटतं की जाहीरनाम्यात एखादा मुद्दा, मोठा जाहीरनामा संक्षिप्त करताना राहू शकतो. हा मुख्य जो जाहीरनामा आलेला आहे तो सातत्याने लोकांच्या मध्ये चर्चा करून आलेल्या प्रश्नांचा जाहीरनामा आहे. आणि लोकांचे जगण्याचे आणि रोजच्या संघर्षाचे प्रश्न इतके बिकट आहेत की कदाचित त्यांना पोल्युशनचा प्रश्न थोडासा दूरचा वाटत असावा. हा आमचा जाहीरनामा नाही आहे, पण पक्षाने त्याच्यावरती आंदोलन केलेलं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही पक्षाने केलेला नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. एक आणखी एक गोष्टीचं मी फक्त आठवण करून देतो की आज पंचशील दिवस आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी, आपल्याला माहिती आहे, स्थापनेपासून हा वेगवेगळ्या समुदायांना एकत्र घेऊन आणि जी मानवतेची आणि इथल्या संविधानाने घालून दिलेली मूल्य आहेत, मानवी मूल्य, त्या मूल्यांची सांगड घालून चालणारी एक राजकीय चळवळ आहे, सामाजिक चळवळ आहे.
त्यामुळे आज हा जाहीरनामा येत असताना तो जाहीरनामा त्या गोष्टींना रिप्रेझेंट करणारा जाहीरनामा आहे की केवळ एका कुठल्या समूहासाठी फक्त नाही, तर या ठिकाणी जे मुंबईचं एक जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला जपणारा, जी डायव्हर्सिटी आहे त्या डायव्हर्सिटीला जपणारा एक अजेंडा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. हा, माझा प्रश्न एकच आहे. या सर्वात म्हणजे लक्ष केंद्रित करणारा प्रश्न म्हणजे तुमचा जो याच्यात अजेंड्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, सर्वांसाठी समकक्ष नागरी सुविधा महापालिकेतील भेदभावावर पूर्ण बंदी करणार. म्हणजे महापालिकेमध्ये अशा प्रकार आतापर्यंत सुरूच केवळ आहे. महापालिका नाही, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कुठलीही शासकीय यंत्रणा घ्या, तिच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सरळ सरळ भेदभाव केला जातो. तुम्हाला पाणी जे झोपडपट्टीमध्ये मिळतं त्या पाण्याची क्वांटिटी आणि क्वालिटी, त्याच्या वेळा, आणि एखाद्या हाय प्रोफाईल एरियामध्ये मिळणाऱ्या पाण्याची क्वालिटी आणि क्वांटिटी, किती तास पाणी तिकडे उपलब्ध होतं. एका प्रभागामध्ये तुम्ही 24 तास पाणी देणार आणि बाकीच्या प्रभागामध्ये फक्त 4-5 तास पाणी तुमचं हे होणार. तिथे मिळणारे रस्ते, तिथे मिळणाऱ्या इतर सुविधा, याचा जर का विचार केला तर हा भेदभाव नाही तर काय. जर का ज्या भागामध्ये मंगलप्रभात लोढाचं घर असेल त्या भागामध्ये सगळ्या सुविधा मिळणार, तिथले रस्ते कधीच खड्डे पडणार नाही तिकडे. मात्र तुम्ही धारावीमध्ये जाऊ शकत नाही. अनेक वस्त्यांमध्ये नाक मुठीत धरून चालावं लागतं तुम्हाला. अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे का तिथे तुम्ही जो श्वास घेताय तो श्वासच मुळात इतका दुर्गंधीयुक्त आणि इतका विषारी आहे की तिथे व्याधी होतात. माहुल गावामध्ये माणसं नेऊन कोंबली जातात गुराढोरांसारखी. तो म्हणजे ज्या पद्धतीने हिटलरनं गॅस चेंबर केलेलं होतं तसं हे मुंबईचा गॅस चेंबर बनवून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी माणसं नेऊन मारली जात आहेत हळूहळू. आज अनेक संस्थांचे रिपोर्ट्स येत आहेत का तिथे जन्माला येणारी बाळं ही जन्मतच डिफेक्ट घेऊन पैदा होत आहेत, त्यांच्यामध्ये जेनेटिकल डिफेक्ट्स येत आहेत. हा काय प्रकार आहे. मुंबईसारख्या ठिकाणी, देशाची आर्थिक राजधानी म्हणतो ज्याला, त्या ठिकाणी 74,427 कोटीचा जिथे अर्थसंकल्प वर्षाला मांडला जातो त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती जी आहे ती बदलण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये, आणि त्यामुळे हा जाहीरनामा आम्ही मांडतोय. अर्थात या जाहीरनाम्यामध्ये अतिशय प्रातिनिधिक स्वरूपात, इंडिकेटिव्ह स्वरूपातले हे सगळे मुद्दे आम्ही इथे घेतलेले आहेत. पण आमचा जो जाहीरनामा आहे तो दर दिवशीच्या आमच्या कार्यक्रमातून तुम्हाला दिसून येईल. मला एक पक्ष दाखवा जो मीटरच्या संदर्भात होणारे जे घोळ आहेत अदानीचे, त्या अदानीच्या ऑफिसवरती मोर्चा घेऊन गेला. एकटा वंचित बहुजन आघाडी आहे. सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही अदानीच्या कार्यालयावर धडक दिली. झोपडपट्टीत राहणाऱ्या, ज्याच्या घरात फ्रीज नाही, ज्याच्याकडे एसी नाही, त्या माणसांना तुम्ही हजारो रुपयाची बिलं पाठवता आणि नंतर त्यांना धमक्या देता की आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, आणि कोणी त्याची दखल घेत नाही त्या लोकांची. अशा शेकडो उदाहरणं आम्ही केसेस तयार केल्या आणि त्या घेऊन तिथे गेलेलो होतो. त्यामुळं या पद्धतीची जी लूट इथे सुरू आहे सगळे सामील झालेले आहेत. बाकी धारावी तर विकून टाकली आता अदानीला. त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढतो. त्यामुळे आमचा अजेंडा व्हेरी क्लिअर आहे. इथल्या सामान्य माणसांसाठी आम्ही उभा आहोत. आम्हाला अदानी अंबानीच्या साठीचं राजकारण करायचं नाही, आम्हाला इथल्या शोषित वंचितांसाठीचं राजकारण. यासोबत अजून एक प्रश्न असा पडतो की व्हेज आणि नॉन व्हेज हा प्रकार मुंबईत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. म्हणजे व्हेज लोकांनाच एक सोसायटीत राहू दिलं जातं, नॉन व्हेज खाणाऱ्यांना परवानगीच मिळत नाही. यावर देखील तुम्ही फोकस केलाय का? म्हणजे त्या अशा पद्धतीचं, म्हणजे मुळातच वंचित बहुजन आघाडी हा समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी उभा राहिलेली लोक चळवळ आहे. इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव सहन केला जात नाही. त्यामुळे अशा भेदभावाला खतपाणी जर कोणी घालत असेल तर त्याच्या विरोधातच आम्ही आहोत. त्यामुळं मराठी नको, अमराठी हवेत किंवा या पद्धतीचं, किंवा मराठी नको मराठी ह्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं जे काही भेदभाव केला जात असेल आम्ही त्याच्या विरोधात आहोत. चिकन मटण खाणाऱ्यांना बाजूला ठेवत, मुळात ही मुंबई इथल्या कोळ्यांची, ज्यांचा मूळ पोट पाण्याचा व्यवसाय हा मच्छीमारी आहे, आणि तिथे तुम्ही काय व्हेज आणि नॉन व्हेज करताय, ज्यांच्या जमिनीवर येऊन तुम्ही बसलात त्यांच्या संस्कृतीला तुम्ही लाथारणार. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की पाण्याचं मीटर, ते मीटर लावणार. तुम्ही जो मुद्दा मांडला की भेदभाव केला जातो पाण्यासाठी, त्यांनी मीटर ही संकल्पना त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये आणलेली आहे. मीटर लावला किंवा मीटर नाही लावला तरी सुद्धा यांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, प्रशासनात बसलेल्या आणि सत्तेत बसलेल्यांची, तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला योग्य सुविधा मिळत नाही. हा मुद्दा मुळात सगळ्यात- इम्युटेबल डिस्ट्रीब्युशनचा आहे. मशीनचा नाहीये. तर हा एंड युजरनी किती पाणी वापरलं याच्या मोजमापीचा बिलिंगशी रिलेटेड आहे. आम्ही बोलतोय ते समन्यायी समान पाणी वाटतं. वाटपाबद्दल. तुम्ही मराठी लोकांना 1.5 लाख घरं देणार, ते काय नेमकं अजेंडा आहे? कसं आहे की या ठिकाणी मुंबईत सगळ्यात मोठी गोष्ट कुठली जर का झाली असेल तर ते घर आहे. लोकांचं आयुष्य निघून जातं घराच्या पाठी ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये, आणि इथे सरकारकडे सगळी यंत्रणा आहे हाताशी. मात्र ही यंत्रणा जर का बिल्डर दर्जिनी असेल तर इथल्या मराठी माणसाला काय, अमराठी माणसाला काय, किंवा कुठल्याही राज्यातल्या माणसाला न्याय मिळणार नाही, घर मिळणार नाही. त्यामुळे आमची भूमिका आहे की आमच्या हातात सत्ता आली
तर या यंत्रणेला आम्ही लोकाभिमुख करू आणि इथल्या माणसांना इथल्या जागेचं सुद्धा समन्यायी वाटप करू आणि आम्ही त्या ठिकाणी घर वाटप करू किंवा घरं देऊ. इथे यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डर दार्जिनी झालेली आहे, धनिकांची बटीक झालेली आहे. अधिकारी आता आज इतकी मुजोरी आहे की कॅमेऱ्यावर जरी कोणी रेकॉर्ड केलं काही तरी फरक पडत नाही आम्हाला, आमचं कोणी बिघडवणार नाही अशा मगरुरीमध्ये सत्ताधारी जगत आहेत. ते कुणालाही मोजायला तयार नाही. त्यामुळे यांचा माज यांची मस्ती उतरवायची असेल तर वंचित बहुजन आघाडी सारखा एक पर्याय आता जनतेला निवडावा लागणार आहे आणि तो पर्याय जनतेने निवडावा यासाठीचा कॅम्पेनिंग आमचं जोरदार सुरू आहे. जनतेनं दिलेल्या प्रश्नांवरती आम्ही लढतोय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आजचा हा अजेंडा आम्ही या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. मुंबईमध्ये तुमच्या नेमक्या किती जागा आहेत? कारण तुम्ही 62 जागा मागितल्या मात्र तेवढं पूर्ण लढत नाही. नाही, आता त्या बाबतीत खूप वेळा बोलून झालंय, पण मी तुम्हाला सांगतो आमचा फायनल आकडा आहे. वंचित बहुजन आघाडी ही 50 जागांवरती लढते. त्या 50 पैकी 45 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस सोबत आघाडीतल्या आहेत. 5 जागा ज्या आहेत त्या मैत्रीपूर्ण लढतीच्या जागा आहेत. बाकी इतर ठिकाणी काँग्रेस लढतंय, त्या ठिकाणी काँग्रेस सोबत आम्ही काम करतोय. 50 जागांवरती वंचित बहुजन आघाडी लढते. परंतु एक संयुक्त पत्रकार परिषद मुंबई काँग्रेस सोबत होणार होती, ती काही झालेली दिसत नाही. काय या संयुक्त पत्रकार परिषदेत टिळक भवनमध्ये तर आघाडी जाहीर केली आम्ही. आता हे काम करायचे दिवस आहेत. पत्रकार परिषद घेत बसलो तर कसं होणार? त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या पद्धतीनं ते मीडियासोबत कम्युनिकेट करताय, आम्ही आमच्याकडनं करतोय. आज तुम्ही जर बघितलं असेल तर कुठलाही पक्ष अजून रस्त्यावर उतरलेला नाही. बाळासाहेबांच्या 7 सभा मुंबईमध्ये झालेल्या आहेत, संयुक्त सभा झालेल्या आहेत. नसीम खान बाळासाहेबांसोबत तिथं मंचावर होते. प्रत्येक सभेला त्या भागातले काँग्रेसचे उमेदवार घेऊन एकत्र करून आम्ही सभा करतोय आणि दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी जोरात सुरू आहे. त्यामुळं आमचा फोकस आहे की प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं, डोर टू डोर जाणं आणि त्यांच्यापर्यंत चिन्ह आणि पक्षाचं नाव आणि उमेदवाराचं नाव पोहोचवणं ही. कारण आमच्याकडे आता काय मशीन हॅक करायची यंत्रणा आमच्याकडे नाहीये किंवा निवडणुकीच्या आदल्या रात्री करोडो रुपये घेऊन जायचं आणि 5,000 आणि 10,000 रुपये प्रतिमत या पद्धतीनं खरेदी यंत्रणा पण आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे, आम्हाला लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. तर त्यावर आम्ही जास्त फोकस आहोत. आपल्या वचननाम्यामध्ये मुंबईतल्या रस्त्यांबद्दलचा कुठे उल्लेख पाहायला मिळत नाही. याबद्दल आपलं काही अभ्यास झालाय का, चर्चा झाली? ताईंनी जसं सांगितलं की हा अतिशय संक्षिप्त करून मांडलेला आहे कारण ठळक महत्वाचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचावेत. नाहीतर असं होतं की आमचे जे अजेंड्यावरचे मुद्दे ज्यावर सातत्याने पक्ष काम करतो तर ते पुस्तक तयार होईल, तर ते पत्रकार पण वाचणार नाहीत, लोक तर लांब राहिले. त्यामुळे आम्ही ठळक महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेऊन आलोय. आज हा जाहीरनामा प्रकाशित होतो, यातले मुद्दे आहेतच. मात्र इथून पुढे दर दिवशी आमच्या पक्षाच्या पेजवरती ज्या मुद्द्यांवर, जे यातही नसतील, ज्या मुद्द्यांवर काम करणारे दर दिवशी 5 ते 10 नवे मुद्दे ते तुम्हाला आमच्या पक्षाच्या हँडल्सवरती, सोशल मीडियावरती आलेले दिसतील, जे जनतेपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये एसटी आणि एससी वर्गासाठी 5% निधी राखीव ठेवणार अशा पद्धतीचा एक नमूद केलेला आहे मुद्दा. तुम्हाला काय वाटतं? कशासाठी ठेवणार ते? एससी आणि एसटी वर्गासाठी 5% हा निधी राखीव ठेवणार. हा पालिकेच्या एकूण बजेटपैकी, तर ते तुम्हाला कितपत आम्ही 10% ठेवणार असं सांगितलं. हा म्हणजे थोडं मत हा, आता दोघं मिळून आलं तर 15% होईल. परत तुमच्या अजेंडामध्ये एक महत्वाचं गैर अधिकृत कामकाजासाठी लोकांसाठी सन्मानजनक उपजीविका आपण काय? त्यांना प्रोफेशनल्स म्हणतो, जसं आता आपण पत्रकार मंडळी हा. आहोत, तर आपल्याला एक समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, हा. सीए, डॉक्टर, हा. वकील असं. मात्र एखादा हातगाडी चालवणार आहे, पंक्चर काढणार आहे, त्याला समाजात प्रतिष्ठाही नाही, यंत्रणा त्याची दखलही घेत नाही आणि तो माणूस म्हणून त्याला वागणूकही दिली जात नाही. त्याला सन्मानजनक पद्धतीने वागवल्या जावं यासाठीची जी गोष्ट सरकार म्हणून किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून करणं अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आता विस्तृत तिथं मांडणं शक्य नाही म्हणून आम्ही संक्षिप्त स्वरूपात तितकं सांगितलंय या पद्धतीनं. मात्र अनेक योजना आमच्याकडे त्या पद्धतीच्या आहेत. अनेक कार्यकर्ते म्हणजे त्या क्षेत्रात काम असंघटित करणार कामगार, आहेत. थोडक्यात असंघटित जे कामगार आहे त्यांना तुम्ही सामावून घेणार वेगळ्या पद्धतीने नाही? घरकाम करणाऱ्या महिला त्या ठीक. तुम्ही समज. आता यात एसआरएचा एक सगळ्यात मुंबईमध्ये आता नवीन सगळ्याच मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे ते अत्यंत मोठा तरुण वर्ग, बेरोजगार तरुण वर्ग हा गिग वर्कर म्हणून काम करतो. आणि आता ऑलरेडी अर्बन कंपनीच्या बाबतीत पुण्यातल्या स्त्रियांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती गिग वर्कर्सचा सुद्धा एक प्रश्न घेणार आहे. पण जसं सिद्धार्थ मोकळे म्हणाले तसं प्रत्येक मुद्दा केला तर ही 70-80 पानी पुस्तिका झाली असती. त्यामुळे त्यांना जागेच्या मर्यादा होत्या. एसआरएचा मुद्दा फार महत्वाचा आहे. या ठिकाणी जवळपास प्रत्येक पक्ष हा एसआरए असलेल्या बिल्डरांसोबत संधान बांधून आहे. त्यामुळं वस्तीतल्या लोकांचं ज्यांचे घरं बिल्डरने लाटले आणि त्यांना तिकडे नेऊन कुरड्यासारख्या याच्यात कोंबलेलं आहे,
त्यांच्या बाबतीत कुणीही ऐकायला तयार नाहीये. वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड मोठा मोर्चा SRA गेला आणि त्यानंतर काही ठिकाणच्या प्रकल्पांना गती आलेली नाही तर 15-20 वर्ष प्रकल्प तसेच रखडलेले. त्यामुळे त्या मुद्द्यावर सुद्धा आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी काम करत आहोत. वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाला हलावं लागलं आणि आयदर तुम्ही हातात घ्या नाहीतर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि लोकांची पटकन घरं कंप्लीट करून द्या. ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली होती. त्यामुळे काही प्रकल्पांना गती आलेली. आमचं म्हणणं आहे जे बिल्डर लवकर करत नसतील ते सिडको किंवा म्हाडांच्या माध्यमातून SRAच्या माध्यमातून स्वतः यांनी ताब्यात घेऊन प्रकल्प पूर्ण करावेत आणि लोकांना घरं या ठिकाणी द्यावी. शाळेसंदर्भात तुम्ही सांगितलेलं आहे पण नेमकं पॅटर्न कसं असणार? मुंबईमधल्या काही शाळा आहेत जवळपास 10 वर्षापासून काही शाळा बंद झालेल्या आहेत तुमच्या अजेंड्यामध्ये पण नाही. तर ते आता तुमचा पॅटर्न कसा असणार? आता आदित्य ठाकरेनं पब्लिक स्कूल केलं होतं BMCचं नवीन रूपांतर नाही, केलं. होतं काय होतं माहितीये का आपल्याकडे ना नावं बदलायचं एक हे पॅटर्न आहे ना. म्हणजे आता ते तिकडे जसं योगी आदित्यनाथ वेगवेगळ्या याची नावं बदलतं तसं इकडे फक्त त्याला पब्लिक स्कूल म्हणा किंवा प्रायव्हेट स्कूल म्हणा. माझं म्हणणे त्याची गुणवत्ता सुधारली का? त्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारली आहे का? ठाकरेंच्या कुटुंबातली मुलं पुढच्या पिढ्या या BMCत शिकतायत का? जर नसेल शिकत याचा अर्थ तुम्हाला विश्वास नाही त्या शिक्षणावरती. तुम्ही ज्या पद्धतीनं मार्केटिंग करताय त्याचं आम्ही कौतुक करतो. तुम्हाला मार्केटिंगचं स्किल खूप चांगलं जमलंय पण त्याने जनतेच्या आयुष्यात काही फरक पडतोय का? शिक्षणात बदल होतोय का? त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षणाची उपलब्धता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या बंद पडलेल्या ज्या शाळा आहेत त्या पुन्हा सुरू केल्या जातील आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण हे या ठिकाणी दिलं जाईल ही आमची भूमिका आहे. आणि पहिलीपासून तिथे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा शिकवल्या जातात हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. तुम्ही आता सांगितलं की प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईमध्ये किती सभा झाल्या पण आता जसं तुमची काँग्रेसची युती झालेली आहे काँग्रेस सोबत प्रकाश आंबेडकर आणि वंचितचे सगळे नेते मंडळी कधी एकत्रित प्रचार करताना पहिल्याच पाहायला सभेला मिळालं? नसीम खान मला वाटतं हे काँग्रेसचे माजी खासदार मंत्री आहेत. म्हणजे आता मुंबई ते अध्यक्षांसोबत- सुरुवातच पहिली सभाच नसीम खान सोबत झाली. आता ते काँग्रेसचे नाही तर कुणाचे आहेत? मुंबई अध्यक्षांसोबत म्हणजे झाली की संयुक्त सभा झाली ना. संयुक्त सभा झाली. नसीम खान हे काँग्रेसचे नाही आहेत का? कंटिन्यू होत ते नेते नाही आहेत का? कंटिन्यू तुम्ही बाळासाहेबांच्या सगळ्या सभांचा आमच्या चॅनलवर असलेला नॉट फॉर द बघा. पण अगदी प्रॅक्टिकली एक विचार होता. एकूण महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांचं निवडणूक चालू आहे आणि प्रकाश आंबेडकरांना काय किंवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना काय संपूर्ण महाराष्ट्रात फिरायचं आहे. त्याची एकत्रित सांगड फक्त मुंबईसाठी घालणं खूप कठीण आहे. मला एक प्रश्न आहे की ज्यावेळेस काँग्रेसचा अजेंडा जाहीरनामा प्रसिद्ध करायचा होता त्यावेळेस ते तुमचं बोलणं झालं होतं का की एकत्रितपणे आपण जाहीरनामा प्रसिद्ध करू किंवा आता कसं तुम्ही आहे, जाहीरनामा- मी पहिल्या दिवसापासून म्हणतो काही गोष्टींच्या बाबतीमध्ये की त्या फार त्यांना महत्व देऊन तिकडं आम्हाला हे करायचं नाही. आमचा फोकस आहे 2 पक्ष एकत्र कशासाठी आले तर ती लढाई जिंकायसाठी आलेले आहेत. त्यामुळं अशा काही गोष्टींमध्ये जाऊन ते कसं आता वेगळं आहे कसं फाटलंय कसं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही. तो मसाला काँग्रेसवाले देणार नाही आम्ही देत नाही आहोत. बऱ्यापैकी गोंधळाचं वातावरण आहे असं चित्र पाहायला मिळतं कारण की ज्या जागा दिल्या होत्या त्याचा तुम्ही माघारी दिल्या मग पुन्हा काही अशा जागा आल्या जिथे दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत. तुम्ही म्हणत आहात की ही मैत्रीपूर्ण लढत आहे पण याच्यातून गोंधळ असल्याचं चित्र बाहेर जाताना पाहायला मिळतं. कसं आहे हा गोंधळ फक्त काँग्रेस आणि वंचितच्या संदर्भात झालेला आहे का? म्हणजे महाराष्ट्रात जो अभूतपूर्व गोंधळ चालू आहे त्याच्या अगेन्स्ट जर आमची टक्केवारी काढली तर 1% खाली होता आमच्यातला गोंधळ. कारण आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी काम करतो. आमच्याकडं बहुसंख्यानं कार्यकर्त्यांना आम्ही न्याय देण्यासाठी आता ज्या ठिकाणी 4-4, 5-5 कार्यकर्त्यांचा क्लेम होता 4 जण नाराज होतील एकालाच कुणाला तरी तिकीट देणं शक्य होतं. त्या पद्धतीने देऊन आम्ही ते सगळं केलंय. जागा वाटपामध्ये मी प्रत्येक प्रेसमध्ये म्हणतो की लास्ट मिनिट पर्यंत काही एक्सरसाइजेस चालतात मात्र जाहीर करणं गरजेचं होतं. त्यामुळे काही एकमत झालेल्या जागा आम्ही जाहीर करून टाकल्या. आम्ही एकत्र आलो आणि बाकी अंतर्गत बोलणी आमची सुरू होती. आता 2 पक्ष एकत्र येऊन लढतात म्हणल्यावर आम्हाला दर तासाला एकमेकांना कम्युनिकेट करावं लागतं काय चाललंय कुठे चाललंय कसं करायचं. त्यामुळे हे शेवटपर्यंत चालूच राहणार आहे. जोपर्यंत आमचा महापौर बसत नाही तोपर्यंत या चर्चा होतच राहणार आहे. महापौर बसेल अशी तुम्हाला पूर्ण अगदी महापौर बसवासाठीच आम्ही लढायला उतरलेलो. या लढाईमध्ये आम्ही आलोच एकत्रतासाठी आहोत की दोघं पक्ष मिळून एकत्र जर आपण लढलो तर आपल्या आघाडीचा महापौर आपण मुंबईमध्ये बसू शकतो. यापूर्वीही बसवलेला आहे. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आमच्या अजेंडाला खूप चांगली प्रसिद्धी आपण द्याल. आपल्या सर्व दर्शकांपर्यंत घेऊन जाल ही विनंती ही अपेक्षा. आणि आजच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी इतक्या व्यस्त याच्यात अंजलीताईंनी वेळ काढून मुंबईला वेळ द्या त्याबद्दल मी ताईंचे आभार मानतो. धन्यवाद. PDF फाईल आपण पाठवू ना मी सर्वांना. PDF ग्रुपला टाकतो सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. आणि एक विनंती
आमच्या अतिशय तरुण 24 कार्यकर्त्या या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उतरलेल्या आहेत. 24 महिला 24 महिला 50 पैकी आणि आणि 26 पुरुष. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे तेही एक तरुण आहेत वैशिष्ट्य सर्व. नक्की आहे की सगळे उमेदवार हे अतिशय तरुण त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि जिद्दीने लढतात. त्यामुळे तुमच्या हातात बरीच ताकद आहे की थोडीशी या सगळ्यांच्या पाठीमागे उभी करावी. प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, कुठलंही बॅकग्राऊंड नसलेले कार्यकर्ते आहेत चळवळीचे, त्यामुळे ते आता इतक्या ताकदीने हिमतीनं लढताय, तर आपल्या सगळ्यांची त्यांना जर साथ मिळाली, बळ मिळालं, तर त्या लढाईमध्ये त्यांना जिंकणं सोपं होईल. थँक्यू व्हेरी मच.